नमस्कार मंडळींनो, आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत असा। आज ना मयुरीक ना आज मी काहीतरी दाखव घेऊन जाते। सर्वेश चला आपण जाऊया। मयुरी तुला विचारल्याशिवाय का मला विचारलं कधी मी येते की नाही नाही काय आता तू बोललाय तर जायला नको। तर आज मी मयुरीन बघू नसताना, म्हणजे आता केळीचा पान तर बघितला नच असताना, पण एवढा मोठा पान मयुरी पहिल्यांदा बघतला। तर ता पान दाखव, अळूचा ता पान मी दाखव घेऊन जाते मयुरी। आज सुरी घे, आपण एक कापून आणूया। आईला दाखवा। हा आईने तर बघितलंच असणार ना पहिला। नाही बघितलं असणार, एवढा मोठा पान बघितलं नसणार। चल सर्वेश पण येतोच आहे। चल ना जवळ। मला वाटलं बाईक घेऊन जातोय कुठे, असं रोडावर असेल। हे तर ह्यांच्या इथे आहे। तेव्हा इथून दिसला किती मोठा आहे। मला वाटलं, आणि मला सांगतो आंबरडातच आहे, पण असं नाही सांगत पेडणेकर राज्याच्या इथे आहे। केवढं मोठा आहे, एवढा तू बघितला असशील? नाही, एवढा मोठा पान कधीच नाही बघितलं ना, मी पण नव्हतं बघितलेलं। बापरे, तू इथे असून तू नाही बघितलं? मला माहितीच नाही। केवढा मोठा पान आहे बघा, केवढा मोठा पान आहे बघा। 1.5 लाखाला विकतात एक पान। 1.5 लाख रुपये, 1.5 लाख रुपये पान आहे काय पण खरं, म्हणून तर तोडायचं। हा तेच मोठा आहे, दाखव ना। तेच मोठा आहे बघ सगळ्यात। एक मला का पहिला दाखव घ्या, वर झोपू शकते तू, झोपू शकते। हे खायचं आहे का माहिती नाही, मोठे होतात अळूवडी करतात। ओ एवढे कसे मोठे होतात पण काय माहिती, मी एवढं पहिल्यांदाच बघितलं। अख्ख्या बावडीतून वर आले ते, बावडी आहे ती जुनी। कुठे आहे बावडी? खालती बावडी आहे। हा काय, कुठे गेलीस? नानाची टांग फुलच वर काय। चल इकडे मुंगळे आहेत भरपूर, दाखव किती उंच पकड, असं पूर्ण तुझ्या उंचीच आहे। चल काला काय सगळीकडे बाहेर काही गेलो ना, तर सगळीकडे फुला चोरीत असतात लोकांची। आमका नसतं द्यावा, हा तरीच म्हणते आमका फुला नाही कशी। चोरून चोरून नेत आहे। संध्याकाळचा फेरी मारू घेतला व काही काही रस्त्या विस्तार असं फेरी मारताला, आणि काही फुला दिसतील ना त्यांची चोरून घेऊन येताला संध्याकाळी। तायसू चल, आमच्या बरोबर तुका योग जमना ना? होय, पहिल्यापासून मी होते का मयुरी होता तुझ्या बरोबर? एवढा मोठा पान तुम्ही पण बघितला असला तर सांगा माका। आता त्याका काय म्हणतात, वेगळा काहीतरी असताला ना, अळवा म्हणजे अळूच असता, पण ते काहीतरी म्हणत असतले ना, एवढा मोठा पान डेंजर। आता आय खुश होतली त्या बघून, आय अळूचा म्हणतली, पण ते आय आपलाच सांगतली ही असली पाना किती होती आमच्याकडे, असं सांगतो ती। हा तुका पिठाचा पडला केदा, एवढा मोठा पान बघलेलं कधी नाही, ती आता चकित झाली एवढं मोठं पान बघून। आई याच्यावर झोपू शकतो, तू झोपू शकतो। बघलं मी व्हिडिओतच सांगितलेलं आहे, आमच्याकडे हाच म्हणून सांगतली एवढी असा तो बोलवतो। रवान ही कोणती मोठे माना नको। चल आहे होय, चल टाटा, भेटूया परत काही दिवसातच, काही दिवसातच भेटूया, काही दिवसातच भेटूया। काही दिवसात म्हणजे थोड्या दिवसांनी भेटूया, ओके? चल चल बायको
काळजी घ्या बायकोची. काळजी घ्या. तर मंडळींनो आता ना आम्ही चाललो भोगव्याक, कारण तिकडे फिशिंग कॉम्पिटिशन असा. त्यासाठी बरेचसे यूट्यूबर असत, पण ते अजून कोण कोण असत ते माहिती नाहीत. तर तिकडे आता आम्ही चाललो फिशिंग कॉम्पिटिशनसाठी. त्याची सगळ्याची माहिती मी तुमका उद्याच देतो, कारण अजून मागा काही ना कसा जाऊचा काय करूचा ह्या अजून डिटेलमध्ये माहिती नाही. तर डिटेलमध्ये माका जेव्हा समजतला तर मी तुमका सांगतलंय. आपल्याकडे आता हेल्मेट असा आणि चालत जाऊचा. हेल्मेट घालून चालत जाणार मी. हा अच्छा ते बाजारातून जातोय. हा आता तू इथून चालत जाय. येस. मग बघायचंय तू कसा आलतो. म्हणजे इथून कधी बाजारात चालत गेला नाही, आज कसा काय चालत जातोय ते बघायचंय. 4 चौकात माझी इज्जत घालवता होय. इज्जत नाही मला, मी बघितलंच नाही. इथं जायचं असतं तरी तू गाडी घेऊन जातो. चल ठीक आहे. त्या म्हणता मी चाललंय नाही. मी चाललंय नाही म्हणता. मी तो का 12 महिने चलत होता. मग तो का बसा ना एवढं काम तसं नाही बोलत आहे. काय गाडी घेऊन जातो ना. गाडी घेऊन जाणार. गाडी काय हान हलत नाही त्याचा. मग नाही तर काय. समजतच नाही. तो कुठे गेला. चल आहे. बाय. चल टाटा. एकदम सावकाश. वातावरण मला कसलं आता बघूयात. तर पोचलो, पण अर्धा किलोमीटर चाललो ना साधारण. तर मंडळींनो आता आपण भोगव्यात पोचलो. आणि एक गमतीशीर गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, आता मी उभो असं वेंगुर्ला तालुक्यातील भोगव्यात आणि समोर दिसता तो मालवण तालुका असा म्हणजे देवबाग. अंकिताचं घर इकडे जा काहीतरी. तर असे जवळजवळ असं म्हणजे बॉर्डरला असं. तर इकडे KXAचा फिशिंग कॉम्पिटिशन हा भारतातला सगळ्यात मोठा फिशिंग कॉम्पिटिशन असा. तर त्यासाठी आम्ही आता इकडे इलो. बाकी बरेचसे अँगलर म्हणजे जे मासे पकडतले हुक टाकून, तर ते पूर्ण ऑल ओव्हर इंडियातना इलेले असत. त्यांची ओळख तर होईतच. आणि माझ्यासाठी हो पहिलंच एक्सपिरियन्स असा, तर मजा तर येतली असा. पण पुढचा काय काय होतं आता माहिती नाही. त्याच्यासाठी आपल्या लकी दादा सगळी माहिती देतलो, ती आपण घेऊयाच. आता थोडी चहा पिऊया आणि सगळं बघून घेऊया काय काय करतात. ता जेवढ्याला विकणार ना त्याच्यापेक्षा 100 रुपये कमीला इकडे मिळणार आहे. ऑफर देते की नाही. 100 रुपये कमी. परत इकडे आला. सेव घ्या. 25 रुपये. जत्रेमध्ये सगळे हे करतात. तर मंडळींनो फिशिंगसाठी लागणारा सगळा सामान आपण इकडे भेटता. तर जे फिशर असतात ते इकडनं सगळं सामान घेऊन फिशिंग करू शकतात. तर त्यासाठी 2 स्टॉल लागले जात आहे. ही सगळी उद्याची तयारी असा. फिशिंगसाठी सगळे फिशर असतात ते उद्या जातले बोटने. तर आम्ही तुमका सगळं दाखवीनच. पण आता आपण स्टॉल बघून घेऊया. काय रे ऍक्शन. तर मित्रांनो, उद्या KXAने आयोजित केलेल्या सर्वप्रथम भारतातल्या डीप सी वॉटर फिशिंग टुर्नामेंटची जी गुडीज बॅग आहे ती आपण आज बघणार आहोत. की ती कशी आपण काय प्रत्येक स्पर्धाला आपण काय काय देणार आहोत ते बघणार आहोत. जवळजवळ 4000 प्लस किमतीचं सामान आपण प्रत्येक पार्टिसिपेंटला देणार आहोत.
आपण एक एक करून बघूया की गुडीज बॅग मध्ये आपण काय काय देणार आहोत. तर उज्जोकडनं ट्विस्टर्सचे पॅकेट्स आहेत, त्याचसोबत स्केल्सकडनं आलेलं रील स्ट्रॅप आणि रॉड स्ट्रॅप असणार आहे. कसांकडनं एक बॅग असणार आहे, प्रत्येक स्पर्धाला भेटणार आहे. तसेच बर्कलीकडनं आलेले प्रिरिक हुक्स प्रिरिक लूर भेटणार आहेत. टॅकल बॉक्स भेटणार आहे. तसेच प्रत्येक स्पर्धाला आपल्या साईजची एक जर्सी भेटणार आहे, फिशिंग जर्सी भेटणार आहे, आपण बघू शकता. तसेच प्रत्येकाला एक एक ट्यूब मास्क भेटणार आहे. त्याचसोबत प्रत्येकाला एक एक जिग्स भेटणार आहे. त्याचसोबत जिगहेड हुक्स भेटणार आहेत. कास्ट अँड कॅच कंपनीकडनं आलेले जिगहेडचे पॅकेट भेटणार आहेत. कसांकडनं काही फिशिंग हुक्स आलेले आहेत ते भेटणार आहेत. तर मगाशी तुम्ही सगळ्यांनीच बघितलं असेल की गुडी बॅगमध्ये काय काय जी प्रत्येक पार्टिसिपेटला आपण देणार आहोत. आता या ठिकाणी काय चालू आहे तर प्रत्येक बोटला एक कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणजे काय की इकडचा जो स्थानिक मच्छीमार आहे ज्याची बोट आहे तो कॅप्टन आहे आणि त्या कॅप्टनला इकडचं वेदर कसं आहे, कुठे खडक आहे, भौगोलिक परिस्थिती कशी आहे याबद्दलची माहिती असल्यामुळे कॅप्टन आपण अशा माणसाला केलं आहे जो इकडचा स्थानिक आहे. सो 13 टीम आहेत तर 13 कॅप्टन आहेत. तर कुठला कॅप्टन कुठल्या टीमला जाईल, कारण का ऑल ओव्हर इंडियामधनं आपल्याकडे पार्टिसिपेट आलेले आहेत. 5 लोकांची मिळून एक टीम आहे. तर त्या टीमला कुठला कॅप्टन जाणार ते आता आपण चिठ्ठ्या काढून घेणार आहोत. सो ज्याचं जसं लक असेल तसं त्याला कॅप्टन मिळणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की या स्पर्धेमध्ये अजून एक गोष्ट आहे की ज्याला फर्स्ट प्राइज मिळणार त्या टीमचा जो कॅप्टन आहे म्हणजे जो बोटवर आहे त्याला 10,000 रुपये कॅश प्राइज आहे. तर हे देखील बेस्ट गोष्ट आहे की कॅप्टनला देखील 10,000 रुपये फर्स्ट प्राइज, ज्याला फर्स्ट प्राइज मिळणार, जी टीम पहिली येणार त्याच्या कॅप्टनला 10,000 रुपये कॅश प्राइज आहे. तर आता आपण जाऊया ती प्रोसेस बघूया. काल गरव गेलेले कोण गेलेला काय भेटला असा बाहेर भेटला की असं भेटता बाहेर ना टाकू. चला जाऊया चल आपल्या धर 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 चला मासे गावाक लागले आता जवळ जवळ. आणि हे यांची आई आमच्या आमराडात येतात मासे घेऊन. आताच आमची ओळख झाली, ते ओळखत होते पण आपली ओळख त्यांनी करून दिली नाही आणि आता ओळख झालेली आहे. तर आमका उद्या समुद्र हे फिरवतले आधीच सगळे फिरवतले. ओके ओके. आता संध्याकाळ होत दिली आणि आम्ही प्रॅक्टिस साठी चाललो. आता उद्याची प्रॅक्टिस. तिकडे त्या छोट्या मुलीं तर तिकडच्या त्या छोट्या मुलीं पकडल्या ना होय ना वाघूड वागळी एवढी एवढी मस्त कुठे जेतली बघ आता दिसतंय तुका टाक पुढे एवढी वागळी मस्त पैकी दाखवते तुमका. बघा त्यांनी पकडल्या. बघा आता इकडे फिशिंग करतात. आज टाइमपास साठी करतात. उद्या कॉम्पिटिशन असा आणि त्याच्यासाठी गौरव आता प्रॅक्टिस करतलो. हे घरी आमच्याकडले मासे बघूनच भियातले हे घरी आहे. हा काय ता कोकर कोकर. एंट्री पण नाही होणार त्याची 1 किलोच्या खालच्या मासे. हा जर तुम्हाला छोटा मासे सबिकेवरनं काढायचं लाईव्ह बेट म्हणून वापरायचं तर तुम्हाला अलाउड आहे. तुम्ही छोटे मासे लाईव्ह बेट म्हणून वापरू शकता. ठीक आहे पण तो ॲज अ कॅच काउंट होणार नाही. आणि लोकेशनची बाउंड्रीज आपण प्रत्येक कॅप्टनला तशी सांगितलेली आहे आणि ती तुम्ही तुमच्या गेम प्लॅन प्रमाणे त्या बाउंड्रीमध्ये कसंही करू शकता. कॅप्टनची हेल्प पण घेऊ शकता स्पॉट साठी जाण्यासाठी. कास्ट करताना पण काळजी घ्या, एकमेकांच्या कानावर घालू नका. कॉल देत कास्ट करा. सेफ्टी पहिले. म्हणजे समजा मोटिव्हिटीचा काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याकडे दुसरी बोट आहे. दुसरी बोट आहे. दोन इंजिन पाहिजे, इंजिन पण चेंज होणार. इंजिन पण आहे बॅकअपला. कुठली बोट थांबणार नाही. ठीक आहे. जो पूर्ण एरिया आहे त्याच्यामध्ये 2 सपोर्ट बोट असणार. एक बोट इथे थांबलेली असणार, एक बोट तिथे थांबलेली. तो एरिया ती बोट कॅप्चर करेल. एक बोट ही बोट जी इथे आहे ती हा एरिया कॅप्चर करेल. त्यामुळे काही लागलं तर टेन्शन घेऊ नका. सगळं कोऑर्डिनेशन ठीक आहे.
तर आता कॅप्टन या तुमचे सगळे आणि हा 5:30ला डॉट कॅप्टन आल्यानंतर कोऑर्डिनेट करा. भोगवेचा पॉईंट आहे आपला स्टार्टिंगला, तिथं तुम्हाला ब्रेकफास्ट कलेक्ट करून पुढे निघा. 5:30ला तुमचं बोटिंग रेडी असणार आहे. जर मागून येणार आहेत तिथे लोक तर आधी निघा थोडा वेळ. 5:30ला बाहेर पडणार. काही आता लोक देवबाग मध्ये राहत आहेत तर ते लोकांना तिकडून बोट कॅप्टन कोऑर्डिनेट करून पिकअप करते. पण 5:30ला आम्ही तिकडे रेडी असणार आहे. आमच्याकडे सगळं सामान रेडी असणार आहे. ब्रेकफास्ट घेऊन निघायची टायमात जबाबदारी तुमची असणार आहे. लेट झालं तर तुमची जबाबदारी. 2ला 1:30ला टुर्नामेंट ऑफिशियली संपते तर तुम्ही त्या हिशोबाने प्लॅन करा. 2ला बोटी परत इथे आऱ्यावरला टच झाल्या पाहिजे. तर 1:30ला निघायच्या हिशोबाने रिटर्न या. जर बोट लेट झाली तर उगाच डिस्क्वालिफिकेशनचा प्रॉब्लेम. कॅचेस आपण ग्राह्य धरणारच नाहीये त्याच्यामध्ये, क्वालिफाय होणार नाही. 1:30 नंतर कोणी पण फोटो टाकला ग्रुपवर तो आम्ही काउंटच नाही. समजा 1:30 वाजताच एखाद्याला मासा लागला किंवा त्या टायमिंगला तर ती फाईट ग्राह्य धरली नाही. त्याला काय पण आता एखादा माणूस रिटर्नला 1:30 वाजता नाही त्यांनी येताना ट्रॉलिंग केली नाही 1:30 पर्यंत तुम्ही खेळा. 1:30 वाजता लागलेला कॅच तो किती तुम्ही 1 तास जरी लढवून काढला तरी आम्हाला हरकत नाही. त्यासाठी मार्शल असणार आहे बोटमध्ये, त्यामुळे 1:30 नंतर पाण्यात धूर वगैरे काही टाकायचं. कारण मग तुमचा एक तर यायला उशीर होईल. जर तुम्हाला जास्त वर्ष झालं डिस्क्वालिफाय होणार. नाही अंकल एकदम बेस्ट. मार्शल कोण? मनोहर राजा रोगे मार्शल कोण आलाय? राजा रोगे सात करोड धनंजय राऊत आणि मार्शल आहे मंदार जाधव. आपल्या हातात युट्यूबर आहेत आपल्याकडे त्यांच्या. कुठली टीम आहे पियुष? ऑफशोर हंटर. चेतन टिकम ऑफशोर हंटर. चेतन टिकम आहेत का? आणि मार्शल कोण आहे? चेतन टिकम. मार्शल दत्ता भाऊ. कुठली टीम? तुषार कुळे. अरे मग कुठली टीम रे? अरे ते राहायला पण त्याच्याकडेच आहेत. पराग मंचेकर. काय बोलतात हे मासे धरणाऱ्यांका? काय बोलतात लकी दादा मासे धरणाऱ्यांका काय बोलतात? मासे धरणाऱ्यांका काय बोलतात? नाही मासे धरणाऱ्यांका रे. अरे गरम करे म्हण. अँकल अँगलर. ओके, सगळे अँगलर्स असे झोपतले आहेत. आम्ही पण त्याच्या बरोबर असं आहे बघा. तर भेटूया आता उद्या
आणि लकीचा सगळी माहिती दे तुला उद्या डिटेल मध्ये. चला गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट. सगळ्यांनी रेडी राहा उद्या सकाळी 5 वाजता. ओके. अरे माहिती आहे लग्न होऊचा तुझा बोल ना. उद्या आपल्याला भेटायचा किती वाजता? मग तू हयच राहुलं 5 वाजता. चला गुड नाईट लकी दादा. गुड नाईट.